नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. अबीजपत्री वनस्पती या अपुष्प असून त्यांचे प्रजनन बीजाणूमार्फत होते. कॅल्शियम कार्बोनेटची पूड पांढऱ्या रंगाची असते. घरगुती उपयोगाच्या भांड्यांना कलई करण्यासाठी अमोनियम क्लोराईड वापरतात. लक्षात घ्या, जे आपले घरगुती भांडे असतात त्यांना कलई जी केली जाते ती कशापासून केली जाते तर अमोनियम क्लोराईड यापासून करतात. प्राण्यांमधील सरळ ऊती या एका प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. प्राण्यांमधील ज्या सरळ ऊती असतात त्या कशा प्रकारच्या असतात तर एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. किण्वाचे प्रजनन मुकुलायन किंवा कलिकायन या अलैंगिक पद्धतीने होते. महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, किण्वाचे प्रजनन कसं मुकुलायन किंवा कलिकायन या अलैंगिक पद्धतीने होते. कशी होते तर अलैंगिक पद्धतीने होते. स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड या विषारू वायू बाहेर पडतो. जे आपले वाहन आहे त्याच्यातून काय बाहेर पडतं तर कार्बन मोनॉक्साईड हा विषारू वायू बाहेर पडतो. मिथेन हा वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोन्हीपासून आढळतो. मिथेन वायू कशामध्ये आढळतो? गोबर गॅस आणि नॅचरल गॅस या दोन्हींमध्ये आढळतो मित्रांनो. हायड्रोजन सल्फाईड हा एक कसा आहे क्षपनक आहे. मूलद्रव्य ही संकल्पना सर्वप्रथम रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने मांडली. मूलद्रव्याची संकल्पना सर्वप्रथम कुठल्या शास्त्रज्ञांनी मांडली असा प्रश्न विचारल्यानंतर काय सांगशाल तर रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने मांडली. बॉक्साईड या धातुकापासून ॲल्युमिनियम हे खनिज निष्कर्षण करून तयार केले जाते. शून्य गटातील वायू तर हेलियम हे कशामध्ये मोडतं तर शून्य गट या गटामध्ये मोडते. क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूमुळे ओझोन थराचा नाश होत चाललेला आहे. हा कुठे पाहायला भेटतो मित्रांनो? जे आपलं फ्रीज वगैरे त्याच्यामध्ये भेटतो आपल्याला पाहायला. भारतीय अणुयुगाचे जनक डॉक्टर होमी भाभा हे आहेत. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. पाण्याच्या टाक्या साफ करताना पोटॅशियम परमॅंगनेट केमिकल वापरतात. जे आपल्या पिण्याच्या टाक्या जास्त पाणी पितं तर त्या साफ करताना काय वापरलं जातं तर पोटॅशियम परमॅंगनेट हे केमिकलयुक्त पदार्थ वापरले जातात. मिथेन वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात. बेक्वेरल ही किरणोत्सारीचे एस आय पद्धतीतील एकक आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, बेक्वेरल ही किरणोत्सारीचं कोणत्या पद्धतीचं एकक आहे तर एस आय पद्धतीचं एकक आहे. थर्माकोल बनवण्यासाठी पॉलिस्टायरेनचा वापर केला जातो. हरितगृह परिणाम ही संकल्पना फोरियरने मांडलेली आहे. त्यानंतर फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम सममूल्यभाराशी संबंधित आहे. फॅरेडाचा जो विद्युत अपघटनाचा नियम आहे तो कशा संबंधित आहे तर सममूल्यभाराशी संबंधित आहे. लक्षात घ्या. रुदरफोर्ड शास्त्रज्ञास अणुशक्तीचे जनक असे म्हटले जाते. अणुशक्तीचे जनक कोणत्या शास्त्रात म्हटले जाते तर रुदरफोर्ड. कार्बन डेटिंग ही पद्धत विल्यम डिग्बी यांनी शोधून काढलेली आहे. कार्बन डेटिंग ही पद्धत कोणी शोधून काढली? विल्यम डिग्बी या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली. अल्फा कणांचा शोध रुदरफोर्ड या शास्त्रज्ञाने लावला. इलेक्ट्रॉनचा शोध सर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने लावला. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी ही त्याच्या अणुअंकानुसार केलेली आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी कशी केली तर त्याच्या अणुअंकानुसार करण्यात आलेली. लक्षात घ्या. ग्रॅफाइटला काळे शिसे असे संबोधले जाते. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. भोपाळ वायू दुर्घटनेत मिथिल आयसोनाईट वायू बाहेर पडला होता. तर आपल्याला क्वेश्चन विचारता येईल मित्रांनो, जे भोपाळ वायू दुर्घटना झाली होती त्या दुर्घटनेमधून कुठला वायू बाहेर पडला होता तर मिथिल आयसोसायनाईट हा वायू बाहेर पडला होता मित्रांनो. अणूमधील न्यूट्रॉन या कणाचा शोध सर चॅडविक या शास्त्रज्ञाने लावला. त्यानंतर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे अणुअंक होय.
प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला अणुवस्तुमानांक म्हणतात. लक्षात घ्या मित्रांनो, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्या एकूण संख्येला काय म्हणतात? अणुअंक. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स यांच्या एकूण संख्येला तर काय म्हणतात? अणुवस्तुमानांक असे म्हटले जाते. लक्षात ठेवा. भवरा, पंखा, पवनचक्की इत्यादीचे फिरणे परिवलन गतीचे उदाहरणे आहेत. म्हणजे ते स्वतःभोवती फिरतात. अग्निमानाची गती न्यूटनच्या 3ऱ्या नियमावर आधारित आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.